हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहेत सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आपले एका सबस्क्रायबरनं एक प्रॉब्लेम लिहिले. त्यांचा प्रॉब्लेम आपण वाचू. आज तो प्रॉब्लेम बरेच घरातला प्रॉब्लेम आहे, म्हणून मुद्दाम हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. माझी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिचे 5 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झाले, पण कोरोनामध्ये तिचे पतीचे निधन झाले. त्यावेळी तिचा मुलगा 1.25 वर्षाचा होता. 3 वर्षातच ती विधवा झाली. नोकरीच्या ठिकाणी पुणे येथे तिने मुलासह 3 वर्षे काढली. मी तिच्यासोबत राहिले. तरुण वय म्हणून आम्ही तिला परत लग्नाचा आग्रह धरला व एका मंडळाकडून आलेले स्थळ पसंत केले व लग्न लावून दिले. मुलाचे आई वडील वारले आहेत, भाऊ नाही. 10 महिने झाले लग्न होऊन, पण दोघांचे एकमेकांशी पटत नाही. मधल्या काळात मुलीने नोकरी सोडली. आता तर घटस्फोटापर्यंत प्रकरण गेले आहे. मला हे पाहून खूप त्रास होतोय. काय करावे कळत नाही. मुलगी सध्या वेगळी राहून जॉब शोधती आहे. त्या परिस्थितीत तिने ॲडजस्ट करून संसार करावा की पतीपासून विभक्त राहावे? कोणता मार्ग योग्य आहे? यामध्ये त्या बाळाचे खूप हाल होतात. हे बघा, थोडक्यात त्यांचे मुलीनं लव्ह मॅरेज केलेलं होतं 5 वर्षापूर्वी. आणि काय झालं, कोरोना काळात तिचे मिस्टरांचं निधन झालं आणि तेव्हा तिचा मुलगा 1.25 वर्षाचा होता. नंतर तरुण वयात ही विधवा झाली म्हणून आई वडिलांनी आग्रह करून मंडळाकडनं एक आलेलं स्थळ बघून, वधूवर सूचक मंडळ असतात ना, लग्न केले. ते मुलाला आई वडील नाही आहेत, भाऊ पण नाही आहे. आणि आता 10 महिन्यातच एकमेकांचं पटेनासं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न आहे, तिनं घटस्फोट घ्यावा का सगळं त्याचं ऐकून पडती बाजू घेऊन ॲडजस्ट करून संसार करावा? आज हा प्रश्न त्यांचे एका घरातला नाही आहे, बरेच घरातला हा प्रश्न असू शकतो, थोडेफार फरकानं. आता इथे आई म्हणून त्यांना काळजी वाटणं हे साहजिक आहे. कुठल्याच आईला वाटणार आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, हे प्रत्येक आईवडिलांना वाटते. आणि अशा वेळी पहिली गोष्ट म्हणजे मुलीला आपण सपोर्ट करायला पाहिजे. तिचे पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. आणि ती आता नोकरी शोधते, नो डाऊट चांगली शिकलेली आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यामुळे तिला चांगली नोकरी लागेलच, मिळेलच, ह्यात काही शंका नाही. पहिलं तिनं नोकरी पत्करून जरा स्थिर स्थावर व्हावे. बघा, पहिला नोकरीला फर्स्ट प्रिफरन्स. आधी नोकरी तिनं धरावी आणि स्थिर स्थावर व्हायला पाहिजे. तेव्हा तुम्ही आईवडिलांनी तिला सपोर्ट करायला पाहिजे. मुलाला बघणं असू देत, काही जे लागेल तो सपोर्ट आपण तिला करायला पाहिजे. आणि एकदा ती स्थिर स्थावर झाली आणि आपले कामात रुळायला लागली, ती तिचे विश्वात म्हणजे नोकरी हे ते रमायला लागली, ती मनानं आनंदी व्हायला लागली की नंतर आपण तिचे विचार घेऊन तिचे मनाप्रमाणे काय तो निर्णय घ्यायचा. लक्षात ठेवा, ह्या काळात तिनं किती सफर केलं असेल हे तिला माहिती.
ह्या सगळ्या गोष्टी मुली आपल्या आईला सुद्धा सांगू शकत नाही. अशा वेळी का सांगत नाहीत? मी सुखी नाही, मला त्रास होतो म्हटलं की माझ्या आईला वाईट वाटेल. तिला वाईट वाटायला नको म्हणून मुली 100% सगळ्या गोष्टी सांगत नाही आहेत आणि स्वतः सोसत बसतात. त्यामुळे मला कल्पना आहे तिनं कितीतरी मनानं सोसलेलं आहे. ती मनानं खूप दुःखी कष्टी झालेली असणार. त्यामुळे हे सगळेच ना आधी आपण तिला बाहेर काढायला पाहिजे आणि ती नॉर्मलला येण्यासारखं. एकदा नोकरीला लागली की कसा विश्व बदलते, बाहेर मैत्रिणी म्हणा, मित्र म्हणा, कामाचे विषय म्हणा, हे सगळे आपलं मन गुंतून जाते. त्यामुळे फर्स्ट थिंग इज ती नोकरीला लागू देत, अगदी त्या नोकरीत छानपैकी रुळू देत. मग गप्पा मारता मारता असंच करा, तिचे मनातनं काढून घ्या. तिला काय परत लग्न करायचं आहे का नवरेकडे जाऊन ॲडजस्ट करायचं आहे, ती काही म्हणतीये त्याला प्राधान्य द्यायचं. मी काय म्हणते हे नाही आहे का, म्हणजे संसार करायचा, आयुष्य काढायचं हे तिला आहे. त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे नाही, मी काय म्हणते तरी नाही आहे. तिनं काय निश्चय करतीये, तिचे मनात काय आहे, आणि एकत्र तुम्ही राहत असाल की तुम्हाला आई म्हणून लक्षात येईल तिचा ओढा आहे का तिकडे, तिला जायचं आहे का तिला जायचं नाही, हे तुमच्या आपोआप लक्षात पण येईल. आणि लक्षात आलं तरी मग, पण आधी तिला मनानं अगदी शांत व्यवस्थित होऊ दे. तोपर्यंत काही विचार काढू नका. ॲडजस्टमेंटचं नको, लग्नाचं नको, परत डायव्होर्सचं काही विचार काढू नका. ती पहिल्यांदा तिथे व्यवस्थित नवीन नोकरीत ॲडजस्ट होऊ देत आणि नंतर व्यवस्थित सगळं जायला लागल्यावर तुम्ही जरा तिच्याकडे लक्ष द्या. तिचे मनात काय आहे हे तुम्हाला कळेल. आई म्हटल्यावर नक्की कळते तिला काय त्याच्याकडे जायचं आहे का, तिला घटस्फोट घेऊन स्वतंत्र राहायचं आहे. पण ती जे काही मनानं निश्चय करते त्याला आपण सर्वांनी सपोर्ट करायचा. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणता हो मॅडम, मला असं वाटते. नाही, आई म्हणून तुम्हाला वाटणं साहजिक आहे हो. मी पण समजू शकते, मी पण आई आहे हां. त्यामुळे मला माहीत आहे तुमचे मनात किती हे होते. तुम्हाला वाटत असणार मी आहे तोपर्यंत, आम्ही आहोत तोपर्यंत आहे, उद्या आपल्यानंतर काय तिला पाहिजे की आधार अमुक तमुक सगळं तुम्हाला वाटत असणार. हे खरं पण आहे, नाही म्हणत नाही. तुमच्या दृष्टीनं तुम्ही पण अगदी 100% करेक्ट आहात. पण पुढचं आयुष्य काढायचं तिला आहे आणि आपण म्हणतो तसं ॲडजस्टमेंट करायचं. हे 1-2 दिवसाचं नव्हे, तिला आयुष्यभर काय तर करायला लागणार. त्याची तिची तयारी आहे का तिला वेगळं व्हायचं आहे हे तिनं ठरवायला पाहिजे. तिचे मनाप्रमाणे आपण जायचं. आपण कुठलाही निर्णय तिच्यावर लादायचं नाही. हल्ली तुम्हाला माहिती आहे अहो, काही मुली तरी हल्ली लग्न पण करत नाहीत आणि बाहेरनं मुलं ॲडॉप्ट करतात आणि सांभाळतात. पूर्वीचे दिवस गेले. आपल्या वेळी हे सगळं अगदी गरजेचं होतं. पण आता ह्या मुलीसुद्धा नोकरी व्यवसायात एवढ्या गुंतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना हे काही आपल्या वेळचे एवढं लग्न करायलाच पाहिजे, अमुक पाहिजेच असं वाटत नाहीये. त्यामुळे तुमच्या मुलीचं मला माहीत नाही तिचे मनात काय आहे म्हणून. त्यामुळे आधी तुमचे मुलीला समजून घ्या. बाकी कोणालाही तुम्ही विचारत जाऊ नका काय करू हे करू. तुम्ही तिला समजून घ्या. आधी तात्पुरतं तरी तिला सपोर्ट करा. तिला नोकरीला लागू दे, तिला व्यवस्थित तिथे सेटल होऊ देत. नंतर हळुवारपणे सहज बोलता बोलता तिचे मनातनं काढून घ्या तिला काय करायचं आहे आणि तिचे मनात काय आहे त्याला आपण सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. का आयुष्य तिचं आहे, तिला जगायचं आहे. पुढे जे काही जबाबदारी ती घेईल तर तिला पार
पाडायची आहे. त्यामुळे ती काय ठरवतीये हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिचे मताला आपण सपोर्ट करायचा आणि तिच्या पाठीशी राहायचं. मला वाटते समजलं असेल तुम्हाला. अच्छा, हॅव ए गुड डे.